रामकृष्ण हरी. तात्या भाऊरावडे यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः स्वागत. सर्वांचं हार्दिक अभिनंदन. हे पहा आपली मालकीनी तो उभी राहिली मका कशी, आणि मका पाहू शकता आपण. हो काही मका टाकली आहे. हो बघा मका मका दाखवा सर्वांना. हे पहा बघा मका किती उंच आहे. आणि ह्या मकाला आता 2 महिने झाला आहे. त्याचा ब्लॉग बनवायचा होता आपल्या पाठीमागे, पण बनवला नाही आपण. तर आता हे पहा अशा पद्धतीने मका आहे आपली. बघा जाडी. आणि अजून त्यांनी कणस नाही टाकली. एक अर्ध नॉर्मल कणीस निघतं आहे. हे पहा हे पहा मकाचं कणीस निघेल. आणि काळ्या मातीतील सोनं म्हणजे मका जनावरांच्या चाऱ्यासाठी अशा पद्धतीने हिरवीगार मका आहे. पहा ह्या मकासाठी आपण ज्या वेळेला कांद्याचा बिवड होता त्यावेळेला ह्या कांद्याच्या बिवडामध्ये आपण ही मका टाकलेली आहे, पेरली आहे. आणि पेरल्यानंतर तिला पाणी, तणनाशक, टारगा आपले सॉरी ज्या वेळेला मका आपण पेरली त्यावेळेला मकाला टेंजर आपण मारला आहे. हो. आणि हो का अशा पद्धतीने तिची मुळं आहे, पाहू शकता. आणि कांद्याचा बिवडा असल्यामुळे मका आहे ना, पाहू शकता आपण. या अशा पद्धतीचे तिचे हे आहे, पाहू शकता. बघा अशी मकाला आहे ना. हो का ह्या आता ही जी आरी आहे ना त्या फुल इथपर्यंत येणार, जमिनीत जाणार फुल. एवढी मकाला खालून ताकद आहे. हो का ऊसासारखंच आहे. ऊस कमी पडेल पण मका कमी नाही पडायची बघा. आणि खरंच शेतीला जर पाणी आणि शेतीला जर मेहनत आणि शेतीला जर वेळच्या वेळेला जर संगोपन जर असेल ना तर शेती नक्कीच फायदेशीर आहे. पाहू शकता एक अर्धा तुरा टाकायला लागली आहे मका आपली. एक मिनटं तर मी उभा राहतो इथं. हां असं आडवा धार. हे पहा मका आपली. ऊस कमी आहे अशी मका आहे आपली. आणि ही जनावरांच्या चाऱ्यासाठी आपण गाई चाऱ्यासाठी आपण त्याची कुट्टी करणार आहे गायींच्या चाऱ्यासाठी. तर मी दाखवली आहे तुम्हाला. चालतंय. तर शेतकऱ्यांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.